प्रमोशन एजन्सीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे शिल्पा गुरणे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंगचे प्रकार कोणते आहेत आणि ते किती असणार आहेत। टोटली डिजिटल मार्केटिंग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती केली जाते आणि जसं तुम्हाला सांगेन तर आता जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तर त्या काही गोष्टी तुम्ही जरूर लक्षात ठेवा। हा प्रकार आहे तो म्हणजे एसईओ मार्केटिंग। एसईओ मार्केटिंगमध्ये आपण आपली वेबसाईट रँकवरती नेऊ शकतो। त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत एसईओचे: ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि त्याचबरोबर टेक्निकल एसईओ। तर याचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटला रँकवरती नेण्यासाठी हेल्प केली जाते। तर जरूर तुम्ही याचा वापर करा, कारण याच्यामध्ये गुगलमध्ये तुम्ही सर्च करत असाल अदर वेबसाईट तर त्याच्यामध्ये टॉप 10 वेबसाईट्स शो केल्या जातात। कोणताही स्पेसिफिक डिजिटल मार्केटिंग टाकलं तर खूप सारे लिंक्स तुमच्या समोर येतील, पण त्यातला जे टॉप 10 असतात त्यांना जास्त डिमांड असते, त्यांच्याकडे जास्त कस्टमर जातात। त्याच्यामुळे ह्या टॉप 10 मध्ये येण्यासाठी तुम्हाला एसईओचा भरपूर चांगला उपयोग होईल आणि तुम्हाला तुमचा बिझनेस सुद्धा त्याच्यामध्ये जास्त ग्रोथ होणार आहे। तर नक्कीच एसईओ मार्केटिंगचा उपयोग हर एक पर्सननी करावा। सेकंड आहे आपला ईएम लावू शकतो आणि त्याच्यामध्ये पे पर क्लिक्स प्रमाणे जाहिरात लावल्या जातात, ऍडव्हर्टाइज लावल्या जातात आणि त्या पद्धतीने आपल्या वेबसाईटवरती आपण ट्रॅफिक आणू शकतो। तर याचा सुद्धा वापर तुम्ही जरूर करावा। तिसरा प्रकार आहे आपला सोशल मीडिया मार्केटिंग। तर सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून तुम्ही तुमचा सेल वाढवू शकता बिझनेसचा, राईट। तुम्ही क्लायंट्स वाढवू शकताय, सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल तर या पद्धतीने सोशल मीडियावरती आपण डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचतो आहोत। तर याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, लिंक्डइन आहे, पिंटरेस्ट आहे, अशा खूप साऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो, त्याच्यामध्ये ग्रोथ आणू शकतो। तर नक्कीच याचा सुद्धा वापर तुम्ही जरूर करा, कारण आज सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेल्स होत आहेत रील्सद्वारा। जशा पद्धतीने इंस्टाग्रामवरती रील्स व्हायरल होत आहेत, यूट्यूबवरती रील्स व्हायरल होत आहेत, तर हे सेल इन्क्रीज करण्यासाठी जरूर याचा उपयोग होऊ शकतोय। चौथा प्रकार आहे तो म्हणजे कंटेंट मार्केटिंग। कंटेंट मार्केटिंग म्हणजे आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ज्या पण आहेत त्याचं आपण प्रमोशन एक पद्धतीने आपण ग्राफिक्स कंटेंट तयार करतो, त्याच्यामध्ये ग्राफिक एक चांगल्या पद्धतीने जाहिरात तयार करतो, लोकांना अट्रॅक्ट करेल अशा पद्धतीने त्या पद्धतीने आपण ॲडव्हर्टाईज रन करू शकतोय। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण रायटिंग जे आपण लिहितोय ते पण एकदम छान असायला हवं, ज्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट होऊन तुमच्या पोस्टवरती क्लिक करतील, तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत येऊ शकतील। तर नक्कीच ह्या पद्धतीचा वापर करू शकता। याच्यामध्ये कंटेंटमध्ये तुम्ही ब्लॉग्स लिहू शकता, तुम्ही ई बुक सेल करू शकता। तर या पद्धतीचा वापर या कंटेंट मार्केटिंगमध्ये केला जातो। जरूर या बिझनेसमध्ये खूप जास्त ग्रोथ आहे, तर नक्कीच या सर्व प्रकारचा तुम्ही वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस आणि तुमचे सेल्स वाढवू शकता। पाचवा प्रकार आहे तो म्हणजे ईमेल मार्केटिंग। ईमेल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या कस्टमरपर्यंत डायरेक्टली पोहोचू शकतो। ईमेलद्वारा आपण आपला बिझनेस प्रमोट करू शकतोय, राईट। आपल्या बिझनेसची व्हॅल्यू क्रिएट करू शकतोय, सजेशन्स शेअर करू शकतोय। अशा खूप साऱ्या द्वारे आपण ईमेलचा वापर करू शकतोय। तर नक्कीच आज या ईमेलद्वारे सुद्धा बरेच लोक आपला सेल्स इन्क्रीज करत आहेत। नक्कीच तुम्ही सुद्धा याचा वापर करू शकता। सहावा प्रकार आहे तो म्हणजे आपला याच्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग। ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आपल्याकडे काही अशा कंपन्याज आहेत त्या स्वतःचा प्रोडक्ट, राईट, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ज्या पण असतील, जर आपण त्यांचा सेल करून देतोय, राईट, आपल्याद्वारे त्यांचा सेल वाढवून देऊ शकतोय, तर तिथे आपल्याला कमिशन बेस हे काम करू शकतोय आणि कमिशन त्याच्यावरती मिळू शकतंय। तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात। तर या ॲफिलिएट मार्केटिंगचा सुद्धा तुम्ही वापर करून महिन्याचे लाखो रुपये कमवू शकताय आणि त्यासाठी तुम्ही याचा टोटली स्टडी करून त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करू शकता। इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे आता तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती बरेचसे लोक इतर प्रोडक्टचं प्रमोशन करून देत आहेत, राईट। ज्याचे व्ह्यूअर्स खूप जास्त आहेत, ज्याचे फॉलोअर्स आहेत, अशा व्यक्ती अदर बिझनेसचा किंवा अदर गोष्टींचे प्रमोशन, अदर बिझनेसचे प्रमोशन्स स्वतः करून देतात आणि नक्कीच त्याच्यावरती ते कमिशन घेत असणार 100%। तर त्याचा सुद्धा वापर करू शकतो आपण। आपला प्रोडक्ट सर्व्हिस अशा इन्फ्लुएन्सद्वारा प्रमोट करू शकतोय, अनेक ग्राहकांपर्यंत, अनेक न्यू क्लायंटपर्यंत तुम्ही पोहोचू शकताय आणि त्यासाठी या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा सुद्धा वापर केला जातो। तर या मार्केटिंगमध्ये या 7 प्रकारचा तुम्ही जरूर यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ आणू शकताय, तुमचा सेल इन्क्रीज करू शकताय। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा। याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर याच्यामध्ये कमेंट्स शेअर करू